नमस्कार. स्कॉलरशिप मित्र प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. काल बार्टी, आरटी आणि महाज्योती यांचे रिझल्ट लागले सीईटीचा. काल आपण एक पार्टीच्या रिझल्टच्या अनालिसिसचा एक व्हिडिओ टाकला, संपूर्ण विश्लेषणाचा एक व्हिडिओ आपण पोस्ट केला. आज आरटीचा आपण व्हिडिओ पोस्ट करतोय. कोर्सेसनुसार कट ऑफ किती, एकूण जागा किती, वेटिंग लिस्ट विद्यार्थ्यांचं काय आणि पुढची प्रोसेस काय आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्या विद्यार्थ्यांना ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, मेरिट लिस्ट असो किंवा वेटिंग लिस्ट, त्या विद्यार्थ्यांना पुढच्या यंदा सर्व माहिती, सर्व अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही ऑफिशियल वेबसाईट तर बघाच. काही गरज पडली, काही मदत आम्ही करू शकलो तर आम्हाला या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा हा गुगल फॉर्म भरा. गुगल फॉर्म पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे. जे विद्यार्थ्यांची इच्छा असेल त्यांनीच हा गुगल फॉर्म भरायचा आहे. ज्यांना पुढच्या अपडेट वेबसाईटवरती पण भेटतातच, त्यांना आमच्याकडूनही पाहिजे असतील तर त्यांनी हा गुगल फॉर्म नक्की भरा. त्यासोबतच मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट नेमकी कुठं पाहिजे, तर ज्यावेळेस तुम्ही आरटीच्या वेबसाईटवरती जाल, मी इथं देतोय मी तुम्हाला, या वेबसाईटवरती तुम्ही गेले की तुम्हाला त्या वेबसाईटवरती नोटीस बोर्डवरती ते बघायला मिळेल. तर तुम्हाला या वेबसाईटवरती नोटीस बोर्ड सेक्शनमध्ये तुमच्या ज्या पीडीएफ आहेत त्या दिसणार आहेत. त्यासोबत सगळ्यात आधी आपण बघूया यूपीएससीचा कट ऑफ किती लागला. तर जनरलचं जर तुम्ही बघायला जाल, यूपीएससीच्या जागा होत्या 100, त्यापैकी जनरलमधून 64 विद्यार्थ्यांची निवड झाली आणि कट ऑफ तुमचा 91.34 लागलेला आहे. आणि वेटिंग लिस्टला 16 विद्यार्थी आहेत. या 16 विद्यार्थ्यांना त्यांनी पण होप सोडू नये, कारण या 64 पैकी काही विद्यार्थ्यांनी जर जॉईन नाही केलं तर त्या जागी तुमचा नंबर लागू शकतो. सगळे कट ऑफ हे पर्सेंटाईल नुसार आहे, तुमच्या मार्कनुसार नाहीत, पर्सेंटाईल नुसार आहेत. मुलींची 30 मुलींची निवड झालेली आहे, त्यांचं कट ऑफ 76.04 लागलेलं आहे यूपीएससी साठी आरटीचं. दिव्यांगमधून 5 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, त्यांचं कट ऑफ 65.46 लागलेलं आहे. ऑर्फन मधून एका स्टुडंटची निवड झालेली आहे आणि त्यांचं 62.66 हे कट ऑफ लागलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही बघायला जाल तर मुलांचं 91 म्हणजे जनरलचं 91.34 आणि ओमन 76.04 हे कट ऑफ लागलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जागा किती आहेत, 100 जागा यूपीएससी साठी आहेत आरटीच्या. तर आरटीचा आपण एमपीएससी स्टेट सर्व्हिसचा रिझल्ट बघूया. त्यामध्ये 200 जागा आहेत राज्यसेवेच्या आणि 128 जनरल मध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली. 89.17 हा जनरलचा कट ऑफ आहे. तसंच मुलींचा 73.57 हा कट ऑफ आहे. 60 मुलींची निवड झाली. दिव्यांगामधून 10 विद्यार्थ्यांची निवड झाली, त्यांचा कट ऑफ 35.92 आणि ऑर्फन मधून 2 विद्यार्थ्यांची निवड झाली, त्यांचा कट ऑफ 31.6. म्हणजे राज्यसेवेसाठी 200 विद्यार्थी आरटीने स्पॉन्सर केलेत. त्यापैकी जो कट ऑफ असणार तो मुलींचा 73.57 लागलाय आणि जनरलचा 89 लागलाय. तुमचं जर सिलेक्शन झालं असेल तर तुमचं अभिनंदन. जर वेटिंग मध्ये असाल तर होप सोडू नका, तुमचा रिझल्ट येऊ शकतो. एमपीएससी ग्रुप बी साठी जर बघायला जाल तर 150 विद्यार्थी आरटी मधून त्यांची लिस्ट लागलेली, मेरिट लिस्ट. त्यामध्ये 95 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. जनरल मधून कट ऑफ लागलेला आहे 95.49 आणि वुमन मधून 45 विद्यार्थिनींची निवड झालेली आहे आणि त्यांचा कट ऑफ आहे 89.2. बाकी हे दिव्यांग आणि ऑर्फनचा पण कट ऑफ तुम्ही बघू शकता. म्हणजे कट ऑफ जर बघायला जाल तर हा पण थोडा जास्तच लागलेला आहे कंबाईनचा. त्यासोबतच आपण एमपीएससी एमएस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मधून आरटी मधून फक्त 14 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मेरिट लिस्ट मध्ये. तर 8 विद्यार्थ्यांचं जनरल मधून आणि वुमन 5 वुमनचं. तर कट ऑफ जर बघायला जाल तर जनरलचा 96.28 आणि वुमनचा 74.9 लागलेला आहे. आणि दिव्यांगामधून 1 विद्यार्थी त्यांचं कट ऑफ लागलेलं आहे 72.86. हे पर्सेंटाईल आहे, हे मार्क नाही. हा पण कट ऑफ थोडा जास्तच आहे. आरटीचा एसएससी म्हणजे क्लास 3चा 100 जागा आहेत, त्यांचा जनरलचा कट ऑफ लागला आहे 92.74 आणि स्टुडंट घेतलेले 64. तसेच वुमन मधून 30 मुलींची निवड झालेली आहे आणि त्यांचा कट ऑफ आहे 83.56. तसेच हे दिव्यांग 5 विद्यार्थी आणि ऑर्फनचे आपले 1 बांधव, ह्या सगळ्यांचं निवड झालेली आहे मेरिट लिस्ट मधून. तर हे कट ऑफ तुम्ही बघून घ्या, तुमचं निवड झाली का तुम्ही एकदा चेक करा, मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव आहे का ते पण बघा. ते जेएमएफसी न्यायिक सेवा त्यासाठी एकूण 13 विद्यार्थी आरटी मधून सिलेक्शन झालेले आहे. त्यापैकी 8 जनरलचे आणि 5 वुमनचे. त्यांचा जनरलचा कट ऑफ 79.03 आणि वुमनचा कट ऑफ 44.25 लागलेला आहे. त्यासोबतच आरटी मधून पोलीस भरतीसाठी सगळ्यात महत्वाचा विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की पोलीस भरतीला जागा किती असतील आणि कट ऑफ किती लागेल. हा पण पर्सेंटाईल नुसार असल्यामुळे कट ऑफ खूप जास्त लागलेला आहे. 310 विद्यार्थ्यांची जनरल मधून निवड झाली, त्यांचा कट ऑफ 95.5 आणि वुमन 135 मुलींची निवड झाली, 84.24 हा त्यांचा कट ऑफ लागलेला आहे. तसेच ऑर्फनसाठी 5 विद्यार्थ्यांची निवड झाली, 59.08.
एवढी त्यांचा कट ऑफ लागला. 450 विद्यार्थ्यांचा पोलीस भरतीसाठी आणि जर मिलिटरी भरतीसाठी बघाल तर 49 विद्यार्थी, म्हणजे जवळजवळ 500 विद्यार्थ्यांना स्पॉन्सर केलेले आरटी संस्थेने. तर जर मिलिटरी भरतीसाठी बघायला जाल तर तुम्ही जनरलचा 34 विद्यार्थ्यांची निवड आहे, 79.01 कट ऑफ आहे आणि वुमनचा 60.6 हा कट ऑफ आहे आणि 15 विद्यार्थ्यांची निवड झाली. दिव्यांगांसाठी मिलिटरी आणि पोलीस भरतीसाठी जागा नाहीत. ह्या किती झाल्या? 49 आणि वरच्या 450 एवढ्या जागांची विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तर बँकिंग IBPS जर तुम्ही बघाल तर 288 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे टोटल. त्यापैकी 192 जनरल, त्यांचा कट ऑफ 73.69 आणि वुमनचा कट ऑफ लागला 51.23. ज्यांना मार्क 51.23 च्या वर आहेत त्या मुलींचं सिलेक्शन झालंय मेरिट लिस्टमध्ये. आणि बाकी वेटिंगला पण आहेत, त्यांनी पण होप सोडू नका, कारण यापैकी बरेचसे विद्यार्थी कसं असतं की 2-3 एक्झाम मध्ये पास होतात, मग ते कोणतं तरी एक प्रशिक्षण घेतात आणि त्यानंतर बाकीच्या जागा रिक्त होतात, तर तिथे वेटिंगच्या विद्यार्थ्यांना चान्स मिळतो. त्यानंतर यानंतरची प्रोसेस काय? विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे मेरिट लिस्टची PDF आली त्यामध्ये आरटीने काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना तुम्ही बघून घ्या. त्यांचं काही फॉर्म भरायचे आहेत, जी काही माहिती दिली ती तुम्ही आवर्जून ती PDF बघून घ्या. आता मी तुम्हाला सांगणार आहे पुढची प्रोसेस काय. म्हणजे समजा आता सध्या आपण कुठं आहोत, ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरलेले आहेत, CET झालेले, चॅलेंज पोर्टलला आपण चॅलेंज केलं होतं क्वेश्चनना, त्यानंतर स्कोर कार्ड आलं. त्यानंतर आता जी स्टेज आहे ती मेरिट लिस्ट आणि रिझल्ट लागलेला आहे. यानंतर तुम्हाला इन्स्टिट्यूट प्रेफरन्स असणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या संस्थेत आणि नंतर तुमचं कोचिंग आणि मंथली स्टायपेंड सुरू होऊन जाईल. तर आचारसंहितेमुळे प्रशिक्षण थोडंफार पुढे मागे होऊ शकतं का, तर त्याबाबतचे अपडेट येईल, आपण थोडंसं वाट बघूया. आणि परत त्यांना सांगतो, तुम्ही स्वइच्छेने हा गुगल फॉर्म भरा. ज्यांची इच्छा असेल त्यांनी फक्त हा गुगल फॉर्म भरा, कारण पुढे येणारे अपडेट तुम्ही तर त्या वेबसाईटवरती बघतच आहात, पण अजून काही अधिकची माहिती, काही अडचणी असतील तर हा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही जो कोणता कोर्स सिलेक्ट केलेला आहे किंवा त्यामध्ये तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव आहे ते पण तुम्ही त्या गुगल फॉर्म मध्ये मेन्शन करू शकता तुमच्या इच्छेने. त्यासोबतच TRTA, भारती, RT, सारथी, महाज्योती या सर्व संस्थांच्या माध्यमातून जी स्कॉलरशिप दिली जाते त्याच्या सर्व महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात आधी आणि खात्रीशीरपणे मिळवण्यासाठी तुमच्या हक्काचं व्यासपीठ म्हणजे स्कॉलरशिप मित्र सगळ्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबतच TRTA, भारती, RT, सारथी, महाज्योती महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं व महाराष्ट्र शासनाचं मनपूर्वक आभार. आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नवमहाराष्ट्र निश्चित घडेल. धन्यवाद. TRTA, भारती, RT.